तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी भूमी चॅनलवर। तर आज आपण बोलणार आहोत अजित पवार गट आणि दुसरा शरद पवार गट यांच्यात तुटलेली राष्ट्रवादी। आणि आता नवीनच मोठा राजकीय घडामोड ही होत आहे की फुटलेली राष्ट्रवादी पुन्हा फुटणार असा दावा केला जातोय। तर राष्ट्रवादी पक्ष गेल्या वर्षभरात दोन तुकड्यात विभागला, एक अजित पवार गट आणि दुसरा शरद पवार गट। तर घड्याळाचं चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं, पण आता पुन्हा एकदा या घड्याळाभोवती राजकीय भूकंप होणार आहे अशी चर्चा होत आहे। तर विश्वासू कार्यकर्त्यांचा मोठा भाग अजित पवारांपासून नाराज आहे असं चर्चा होत आहेत। परंतु आता या नाराज नेत्यांनी कमळाच्या वाटेवर म्हणजेच भाजपकडे जाण्याची तयारी ही सुरू केली अशी जोरदार चर्चा ही संपूर्ण महाराष्ट्रभर होत आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही मंत्री आणि खासदारांनी दिल्ली दौरा करून भाजपच्या मोठ्या नेत्यांशी गुप्त बैठकी घेतली आहे। हे सगळं घडत असताना अजित पवार गट याची खळबळ उडाली आहे। तर फुटलेली राष्ट्रवादी पुन्हा फुटते का असा प्रश्न सध्या प्रत्येक राजकीय चर्चेत हा ऐकू येत आहे। तर अशातच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा गट पुन्हा एकदा राजकीय बंडाळीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर ही सुरू आहे। आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटात आता दुसरी फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर माढ्यातील बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे व त्यांचे दुसरे पुत्र हे विक्रमसिंह शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करणार याची चर्चा ही सुरू आहे। तर मोहोळमधील राजन पाटील आणि यशवंत माने हे सुद्धा भाजपमध्ये येण्याची चर्चा ही सर्वत्र सुरू आहे। तसेच जळगावच्या पाचोऱ्यातील दिलीप वाघ यांनी तर आधीच भाजपमध्ये प्रवेश हा केला आहे। तर याचबरोबर नगरमधील आमदार संग्राम जगताप ही पुढची निवडणूक भाजपमध्ये लढवतील असा अंदाज सर्वांनी लावला आहे आणि रोहित पवारांनी लावला आहे। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत संग्राम जगताप हे भाजपहून निवडणूक लढवतील असा दावा त्यांनी केला आहे। तर मंत्री छगन भुजबळ यांची सूरही अजित पवारांच्या विरोधात असल्याचे चित्र दिसून येत आहे आणि धनंजय मुंडे हे देखील भाजपच्या जवळ असल्याची चर्चा ही सर्वत्र होत आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यातील 4 माजी आमदारांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेत असल्याचे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात आहे। तर भाजपने आपल्या विरोधात पक्षात सामील करून घेण्याची नीती अवलंबल्याचा आरोपही सर्वत्र होत आहे। तर अशाच विश्वासू कार्यकर्त्यांचा मोठा भाग अजित पवारांपासून नाराज आहे अशी सर्वत्र चर्चा ही होत असल्याने राजकारणात एक मोठी खळबळ उडाली आहे। तर मित्रांनो, हे जर खरं ठरलं तर महायुतीत पुन्हा एकदा मोठे राजकीय बदल हे दिसू शकतात। शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या तिघांमध्ये काहीतरी नवे समीकरण तयार होत आहे का, व हा देखील विचार करण्यासारखा हे मुद्दा आहे। मग तुम्हाला काय वाटतं, राष्ट्रवादी पुन्हा फुटणार का? तुमचे मत नक्की कळवा कमेंटमध्ये। आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।